हॅलो, चला आवाज येतो का चेक करा. यस, ऑडिओ व्हिडिओ प्रॉपर आहे का एकदा चेक करा पटकन. ऑडिओ व्हिडिओ प्रॉपर आहे का एकदा पटकन सांगायचं. यस, बोला पटकन फास्ट. चला पटकन लाईव्ह यायचं आहे आणि सेशनला शेअर करायचं आहे. यस वर्षिता, गुड इव्हिनिंग. या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीनबद्दल 30 इम्पॉर्टंट MCQचं डिस्कशन करणार आहोत ॲज पर IBPS पॅटर्न. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही 5 क्वेश्चन असतील, त्यानंतर इनकरेक्ट ऑप्शन त्याच्यामधलेच आपल्याला चूज करायचं असतील, याच्याबद्दल आपण काय करणार या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. यस मोहित, यस ऑल क्लिअर आहे. यस ऑल क्लिअर आहे. यस सोमेश, यस शुभम. यस, आपण थोडंसं आणखी 1-2 मिनिट वेट करूया. सो बाकीचे स्टुडंट पण या ठिकाणी जॉईन होतील, त्यानंतर आपण सेशनला सुरुवात करूया. ओके, आपण आज इलेक्ट्रिकल मशीनबद्दल 30 इम्पॉर्टंट MCQचं डिस्कशन करणार आहोत, जे की न्यूली फ्रेम्ड क्वेश्चन असतील. त्याच्यामध्ये थोडासा आपण मॉडिफिकेशन केलेलं असेल, त्याचबरोबर नवीन क्वेश्चन त्याच्यामध्ये काही तयार केलेले असतील. यस, यस सागर, गुड इव्हिनिंग. ओके, हॅलो योगेश, बोला. स्क्रीन प्रॉपरली व्हिजिबल आहे का सांगायचं आहे. स्क्रीन प्रॉपरली सगळ्यांना व्हिजिबल दिसते का पटकन सांगायचं आहे, पटकन फास्ट. यस बोला. यस, DC मशीनचे पण याच्यामध्ये MCQ असतील. ओके, चला तर मग आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. फर्स्ट MCQ आहे. आपण याच्यामध्ये 30 MCQ पाहणार आहोत. सर्व MCQ संपेपर्यंत आपण कुठेही जायचं नाही आहे. अगेन हे MCQ आहेत तर एकाने इम्पॉर्टंट आहेत, ॲज पर एक्झाम न्यूली फ्रेम्ड आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. ओके, सुरुवात करूया आपण आपल्या फर्स्ट MCQला. फर्स्ट MCQ स्क्रीन समोर दिसतोय. याचा आन्सर पटकन सांगायचा आहे. इन अ ट्रान्सफॉर्मर पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन इज पॉसिबल ॲट पॉवर फॅक्टर ऑफ. आता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल कुठं आहे. योगेश यांचा आन्सर आहे बी. त्यानंतर सोन कुसरे यांचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोज. त्यानंतर योगेश यांचा आन्सर आहे बी, ऑल ऑफ द अबोज. शुभम यांचा आन्सर आहे. आता जे काय आपण ट्रान्सफॉर्म पाहतो त्या ट्रान्सफॉर्ममध्ये व्होल्टेज रेग्युलेशनचे पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठं कुठं पॉसिबल आहे. येस बोला पटकन, सर्वांनी सांगायचं आन्सर. द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज रेग्युलेशन इज पॉसिबल ॲट. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे ऍक्च्युली काय असतं, तर व्होल्टेज रेग्युलेशनचा ड्रॉप असतो, जो की नो लोड पासून काय असेल तर फुल लोड पर्यंत असेल. यस बोला. वर्षिताने सांगितलेलं आहे ई. ट्रान्सफॉर्मरचे आहेत का फक्त. योगेश, ट्रान्सफॉर्मर, DC मशीन, इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन, त्याचबरोबर काही सिंगल फेज इंडक्शन मशीनचे पण क्वेश्चन आहेत. सर्व मशीनचे याच्यामध्ये क्वेश्चन आहेत. 30 MCQज जे काय घेतलेत आपण ते ट्रान्सफॉर्मर असेल, DC मशीन असेल, इंडक्शन मशीन असेल, त्यानंतर सिंक्रोनस मशीन असेल, सगळे मिक्स्ड क्वेश्चन असतील. अगेन सगळे या ठिकाणी 5 ऑप्शनच्या ठिकाणी क्वेश्चन असतील. आता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज पॉसिबल ॲट. आता पॉझिटिव्ह व्होल्टेज व्हॅल्यू कुठे पॉसिबल असते, तर आपल्याला माहिती पाहिजे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन इन केस ऑफ अ ट्रान्सफॉर्मर पॉसिबल कुठं आहे, तर एक तर ठिकाणी लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये पॉसिबल आहे का. यस आहे. त्यानंतर लीडिंगच्या केसमध्ये पॉसिबल आहे का, तर यस या ठिकाणी लीडिंगच्या केसमध्ये पॉसिबल आहे.
त्यानंतर युनिटी पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये पॉसिबल आहे का, तर यस, युनिटी पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल आहे. म्हणजे पॉसिबल कुठं कुठं आहे, तर लॅगिंगच्या केसमध्ये आहे, लीडिंगच्या केसमध्ये आहे आणि युनिटीच्या केसमध्ये काय, तर पॉझिटिव्ह व्होल्टेज पॉसिबल आहे. आता आपण निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशनचा विचार करूया. निगेटिव्ह व्होल्टेज पॉसिबल कुठं आहे, तर फक्त आणि फक्त जो काय पॉवर फॅक्टर, तर पॉवर फॅक्टर आपल्याकडे लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये निगेटिव्ह व्होल्टेज पॉसिबल आहे. त्यानंतर झिरो पॉसिबल कुठं आहे, तर झिरो व्होल्टेज पॉसिबल आपल्याला कुठं, तर इन केस ऑफ द लीडिंग पॉवर फॅक्टर. कुठं, तर लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय, तर पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन इज पॉसिबल ॲट द पॉवर फॅक्टर ऑफ कोणत्या कोणत्या पॉवर फॅक्टरला पॉसिबल आहे, तर लॅगिंगलाही आहे, लीडिंगलाही आहे आणि युनिटी पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह व्होल्टेज पॉसिबल आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण कर्वचा विचार केला, ग्राफचा विचार केला तर ग्राफचा कसा असतो, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू असेल आणि या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन असेल. हा जो काय ग्राफ आहे तो ग्राफ काहीसा अशा पद्धतीचा असतो. या ठिकाणी असतो इकडे कोणता, तर या ठिकाणी असतो लॅगिंग पॉवर फॅक्टर. कोणता, तर लॅगिंग. या ठिकाणी कोणता असतो, तर या ठिकाणी असतो लीडिंग पॉवर फॅक्टरचा व्हॅल्यू. या ठिकाणी काय असतो, तर युनिटी पॉवर फॅक्टर असतो. कोणता, तर युनिटी पॉवर फॅक्टर. इथं व्होल्टेज कसा आहे, तर पॉझिटिव्ह आहे. इथं कसा एवढ्या पोर्शन मध्ये, तर या ठिकाणी अगेन पॉझिटिव्ह आहे. हा पोर्शन कोणाचा आहे, तर हा पोर्शन एवढा जो काय तो हा लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केस मधला हा पोर्शन आहे. हा कोणाचा आहे, तर युनिटीचा. त्यानंतर हा कोणाचा आहे, तर हा या ठिकाणी लॅगिंग पॉवर फॅक्टरचा ठिकाणी पोर्शन आहे. म्हणजे फॉर द सम व्हॅल्यूज ऑफ द लीडिंग पॉवर फॅक्टर जे काय व्होल्टेज रेग्युलेशन ते कसं आहे, तर पॉझिटिव्ह पॉसिबल आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण आलो तर इथं व्हॅल्यू किती आहे, तर झिरो आहे. म्हणजे या केसमध्ये झिरो पॉसिबल आहे. आणि इथून जर आपण खाली गेलो पॉवर फॅक्टर इकडे असा वाढला तर या ठिकाणी काय, तर आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज पॉसिबल आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पॉसिबल कुठे कुठे आहे, तर लॅगिंगच्या केसमध्ये, लीडिंगच्या केसमध्ये आणि युनिटीच्या केसमध्ये पॉसिबल आहे. अगेन ऍट अ लीडिंग पॉवर फॅक्टर कुठे म्हणतोय मी, लीडिंगच्या केसमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह पण पॉसिबल आहे, त्यानंतर झिरो पण पॉसिबल आहे आणि निगेटिव्ह पण पॉसिबल आहे. अगेन महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये काय असतो, तर ऍट अ लीडिंग पॉवर फॅक्टर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज काय असतात, एक तर पॉझिटिव्ह पॉसिबल आहे, त्यानंतर निगेटिव्ह पॉसिबल आहे आणि त्यानंतर झिरो ही या ठिकाणी पॉसिबल आहे. असा एक आपल्याला काय वाटतो ऑप्शन या ठिकाणी बनतो. ओके, सो ऑप्शन कोणता असेल, यस बोला ऑप्शन कोणता असेल, तर ऑल ऑफ द अबोव. ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. कोणता, ऑप्शन नंबर डी. यस, ऑप्शन नंबर कोणता असेल, तर ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. यस, a transformer has resistance and reactance in per units are 0.01 and 0.04 respectively. Its the voltage regulation for the 0.8 power factor leading and lagging respectively will be. याच पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन प्रॉपरली वाचायचा आता. जसं आपण एक्झाम मध्ये सिली मिस्टेक करतो तसा सिली मिस्टेक या ठिकाणी करायचा आता. तुमचा प्रॉपर वेळ घ्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा आहे. यस, बोला पटकन फास्ट. यस, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा पटकन फास्ट. यस बोला. यस, मोहित यांनी दिलाय ऑप्शन बी, बाजीराव यांनी ऑप्शन दिलाय बी, प्रशांत यांनी दिलेला ऑप्शन सी. यस, काय असेल आन्सर. अगेन आपल्याकडे क्वेश्चन आहे व्होल्टेज रेग्युलेशन वरती पुन्हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला 0.8 पॉवर फॅक्टरला व्होल्टेज विचारलेला आहे, ज्यास आपल्याला पर युनिट रेजिस्टन्स दिलेला आहे आणि रिॲक्टन्स दिलेला आहे. म्हणजे पर युनिट रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे बघा, तर आर पर युनिट इज इक्वल आहे 0.01 अँड एक्स पर युनिट किती आहे बघा, विच इज इक्वल टू 0.04 आहे. आणि पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.8 लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. कसा, तर 0.8 पॉवर फॅक्टर आहे. आणि व्होल्टेज आपल्याला विचारलं आहे कुठं, तर लॅगिंगच्या आणि लीडिंगच्या केसमध्ये आपल्याला विचारलेला आहे.
मग व्होल्टेज रेग्युलेशन व्हॅल्यू काय असते तर व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू आपण पाहतो पर्सेंटेज आर इंटू कॉस फाय प्लस मायनस पर्सेंटेज एक्स इंटू साइन ऑफ फाय वेअर कॉस फाय या ठिकाणचं काय तर पॉवर फॅक्टर आहे. आता या ठिकाणी जर कॉस फाय इज इक्वल टू 0.8 असेल तर साइन फाय ची व्हॅल्यू किती असते तर साइन फाय इज इक्वल टू 0.6 असते. हा रिझल्ट आपण काय करायचा लक्षातच ठेवायचा. आता या ठिकाणी प्लस साइन कोणासाठी असतं तर प्लस साइन इज यूज्ड फॉर द लॅगिंग पॉवर फॅक्टरचा लोड अँड मायनस साइन इज यूज्ड फॉर द लीडिंग पॉवर फॅक्टरचा लोड. कोणता लोड असेल तर लीडिंग पॉवर फॅक्टरचा लोड असेल त्या केसमध्ये आपण काय करायचं मायनस साइन यूज करण्याचा प्रयत्न करायचा. वर्षित आणि सांगितलेले बी, त्यानंतर हरीश यांचं बी, सी, प्रशांत यांचं सी, प्रशांत यांचं सी. ओके, आपण पाहूया कोणता ऑप्शन येतोय करेक्ट. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. आता रेजिस्टन्स आपल्याला पर्सेंट मध्ये दिलेला आहे, आपण जर पर्सेंट मध्ये ठेवायचा का ठेवायचा याला आपण काय करूया सिंपली 100 ने मल्टिप्लाय करूया आपल्याला पर्सेंटेज मध्ये भेटेल. याला आपण 100 ने मल्टिप्लाय करूया आपल्याला अगेन काय भेटेल तर पर्सेंटेज मध्ये भेटेल. देअरफॉर पर्सेंटेज आर किती होईल या ठिकाणी तर 1% होईल अँड पर्सेंटेज एक्स किती होईल तर विच इज इक्वल टू 4% होईल. किती 4%. आता आपल्याला विचारलंय काय तर रेग्युलेशन ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग अँड लॅगिंग. देअरफॉर आपण फर्स्ट विचार करूया लॅगिंगच्या केस मधलं व्होल्टेजचा विचार करूया. इन केस ऑफ 0.8 लॅगिंग पॉवर फॅक्टर व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू काय असेल तर वी आर इज इक्वल टू सिंपली पर्सेंटेज आर cos of phi प्लस पर्सेंटेज एक्स साइन ऑफ फाय. कोणासाठी लॅगिंग साठी. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. पर्सेंटेज आर ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी तर 1% आहे. दॅट इज 1% इंटू 0.8 प्लस 4% इंटू पॉइंट किती होईल तर 6 होईल. याचं सिम्प्लिफिकेशन करा किती येईल तर 0.8% प्लस 2.4% विच इज इक्वल टू किती तर 3.2% होईल. किती तर 3.2% आपल्याकडे एक व्होल्टेज रेग्युलेशनची या ठिकाणी व्हॅल्यू भेटली. हे आपण कुठे कॅल्क्युलेट केलं तर ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट केलं. कुठं तर लॅगिंगच्या केसमध्ये. यस, कुठे केलं आपण तर लॅगिंगच्या केसमध्ये कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला विचारलं काय तर लीडिंगच्याही केसमध्ये विचारलेलं आहे. मग लीडिंग मध्ये काय करायचं तर सिंपली मायनस साइन ठेवायचं. काय तर मायनस साइन. फॉर एक्झाम्पल ऍट अ लीडिंग पॉवर फॅक्टर आपण इथं कॅल्क्युलेशन करूया. मग लीडिंगच्या केसमध्ये काय असेल बघा व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये काय असेल तर फक्त इथे मायनस साइन असेल. देअरफॉर पर्सेंटेज आर इज इक्वल टू 1% इंटू 0.8 मायनस या ठिकाणी करा 4% इंटू 0.6 करा विच इज इक्वल टू 0.8% मायनस 2.4%. सिंप्लिफिकेशन करा आन्सर येईल मायनस 1.6%. आन्सर येईल मायनस 1.6%. हे कुठं आलं तर लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये आलं. कुठं लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये. मग असं आपल्याकडे कुठं ऑप्शन आहे का तर बघूया. लॅगिंगच्या केसमध्ये 3.2 आणि लीडिंगच्या केसमध्ये मायनस 1.6. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन कुठं आहे का एक याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला हा एक दिसतोय जो की प्लस 3.2 आहे आणि मायनस 1.6 आहे. यस, ऑप्शन आपल्याकडे कोणता तर सी. पण हा सी हा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे का तर या क्वेश्चनचं सी हे करेक्ट आन्सर नाहीये आणि इथंच आपण काय करतो तर एकाने मिस्टेक करण्याचा प्रयत्न करतो. याचं करेक्ट आन्सर आहे का तर दिस इज नॉट करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. या क्वेश्चन साठी हे करेक्ट आन्सर नाही. याच्या पाठीमागचं रिझन काय तर आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारले काय इट्स अ व्होल्टेज रेग्युलेशन ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग अँड लॅगिंग रिस्पेक्टिव्हली. काय विचारलेलं आहे तर लीडिंग आणि लॅगिंगच्या केसमध्ये विचारलेलं आहे. पहिल्यांदा कोणाचं विचारलंय तर लीडिंगचं विचारलंय. मग लीडिंगचं किती आहे तर लीडिंगचं आलं आपल्याला मायनस 1.6 आणि लॅगिंगचं किती आहे तर प्लस 3.2. हे कोणाचं आहे तर लॅगिंगचं आहे. देअरफॉर ऑप्शन आपल्याला कसा यायला पाहिजे तर मायनस 1.6 अँड 3.2 रिस्पेक्टिव्हली. असा याच्यामध्ये कुठं ऑप्शन आहे का. यस, असा याच्यामध्ये कुठं ऑप्शन आहे का तर असा याच्यामध्ये कुठं ऑप्शनच नाही आहे. सो ऑप्शन कोणता असेल तर ऑप्शन नंबर ए दॅट इज नन ऑफ द अबोव इज करेक्ट. जर त्यामध्ये ऑप्शन पुढचा असता कोणता असतो ऑप्शन पुढचा फॉर एक्झाम्पल EF असेल याच्यामध्ये असता मायनस 1.6 अँड 3.2 जर असता तर या ठिकाणी काय झालं असतं तर हा ऑप्शन करेक्ट झाला असता. पण असा याच्यामध्ये कुठं ऑप्शन आहे का तर नाही.
सो या ठिकाणी आपण काय करायचं, बारकाईने थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करायचा. सो ऑप्शन कोणता असेल तर ऑप्शन नंबर ई, दॅट इज नन ऑफ द अबोव या ठिकाणी काय असेल तर करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. म्हणजे बघा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं जम्बलिंग करू शकतं एक्झाम मध्ये, आपल्याला याच अशाच पद्धतीने थोडंसं खेळवलेलं असतं. यस आन्सर येईल कोणता तर ई विल बी द करेक्ट आन्सर असेल, कारण त्याने आपल्याला पहिल्यांदा लीडिंगचं विचारलं होतं आणि त्यानंतर लॅगिंगचं. पण इथे वर्ड होता काय तर रिस्पेक्टिव्हली. कसा होता तर रिस्पेक्टिव्हली, म्हणजे पहिल्यांदा लीडिंगचंच घ्यायचं आणि सेकंडला लॅगिंगचंच घ्यायचं. यस ई इज द करेक्ट आन्सर. यस काय असेल, शॉर्ट सर्किट टेस्ट कंडक्ट केली आहे कुठं तर 25% ऑफ लोडला, आणि काय सापडलं आपल्याला तर कॉपर लॉस इज इक्वल टू किती आहे तर ठिकाणी 200 वॅट आहेत. देन व्हॉट शुड बी द कॉपर लॉस इफ द शॉर्ट सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ॲट 75% ऑफ लोड. यस बोला पटकन फास्ट. शुभम, पल्लवी, वर्षिता, प्रशांत, बाजीराव, मोहित, प्रज्वल. यस आपण सर्व टाईपचे याच्यामध्ये एमसीक्यू करणार आहोत इलेक्ट्रिकल मशीनचे. फ्लक्स पर पोल असतो, जो काय फ्लक्स असतो तो फ्लक्स आपण ऑलवेज पर पोल घेतो. बाजीराव नाही होणार तसं, फ्लक्सची व्हॅल्यू दिली असते पर पोल असते पर पोल. यस A short circuit test is conducted at 25%. सॉल्व करताय पुढचा की मी सॉल्व करू. ओके क्वेश्चनची लेवल थोडी मी टफ बनवलेली आहे. याच बोलायचं पटकन. क्वेश्चनची लेवल मी थोडीशी टफ बनवलेली आहे, थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे क्वेश्चन मध्ये. काही क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत, सो थोडेसे डिफिकल्ट वाटतील, पण असे डिफिकल्ट क्वेश्चन आपण सॉल्व केल्याशिवाय आपल्याला ऍक्च्युअली एक्झामच्या ठिकाणी एक्सपिरियन्स येणार नाही. सो आपण अशा पद्धतीचं क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. प्रशांत यांचा आन्सर आहे डी. बाकी बोला पटकन. शुभम, वर्षिता तुमच्याकडून आन्सर अपेक्षित आहे. पल्लवी यस, शुभम यांनी दिले 1800 वॅट. यस आपण सॉल्व करूया. ऍक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे आणि काढायचं आहे काय याच्याबद्दल आपण काय करूया पहिल्यांदा डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. A short circuit test is connected 25% of load. जो काय लोड आहे ते लोड किती आहे बघा तर लोड इज इक्वल टू आहे आपल्याकडे ओनली 25%, आणि त्या केस मध्ये कॉपर लॉस आपल्याकडे दिला आहे किती तर कॉपर लॉस इज इक्वल टू 200 वॅटचा दिलेला आहे. किती 200 वॅट. सेकंड नंबर गोष्ट काय सांगतो आपल्याला लोड किती दिलेला आहे तर 75% चा लोड आहे, आणि त्या केस मध्ये कॉपर लॉस किती असेल आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण जनरली काय पाहतो तर कॉपर लॉस दॅट इज अ पीसीयू. मी काय म्हणतोय कॉपर लॉस ऍट एनी फ्रॅक्शन ऑफ लोड इज इक्वल टू दॅट इज अ पीसीयू ऍट एनी फ्रॅक्शन ऑफ लोड. एनी फ्रॅक्शन ऑफ लोड से फ्रॅक्शन इज काय असेल तर एक्स असेल, तो फ्रॅक्शन कसा आहे तर एक्स असेल, विच इज इक्वल टू या फ्रॅक्शनचा काय करायचा स्क्वेअर करायचा. काय करायचा स्क्वेअर करायचा, म्हणजे एक्स स्क्वेअर टाइम्स ऑफ पीसीयू कॉपर लॉसेस ऍट कुठं तर फुल लोडच्या कंडिशन मध्ये. कुठले तर फुल लोडच्या कंडिशन मधले. म्हणजे आपल्याला कॉपर लॉसेस कुठल्या फ्रॅक्शनच्या लोडला विचारला असतील, मग तो 25% असू द्या, तो 50% असू द्या, तो 75% असू द्या, किंवा तो 100% असू द्या, त्या केसमध्ये काय करायचं आपण तर त्या फ्रॅक्शनचा स्क्वेअर इंटू फुल लोड कॉपर लॉस करायचं. आता याच्यामध्ये दिलेलं आपल्याला काय तर काय कॉपर लॉस किती आहे तर कॉपर लॉसेस ऍट 25% ऑफ लोड इज इक्वल टू आपल्याकडे 200 वॅट दिलाय. किती तर 200 वॅट. यावरून आपण काय करायचं पहिल्यांदा तर फुल लोड कॉपर लॉस कॅल्क्युलेट करायचा. देअरफॉर या केस मधून फुल लोड कॉपर लॉस काय असेल तर कॉपर लॉस ऍट 25% ऑफ लोड इज इक्वल टू 200 आहे, विच इज इक्वल टू लोड किती आहे तर 25% चा आहे. आता 25% म्हणजे काय तर 25 डिवाइडेड बाय करा 100 करा, विच इज इक्वल टू काय तर 1/4 होईल, आणि याचा काय करा तर स्क्वेअर करा इनटू या ठिकाणी पीसीयू ऍट फुल लोड असेल. कुठं तर ऍट फुल लोड. देअरफॉर या ठिकाणी काय होईल बघा तर 200 विच इज इक्वल टू 1/16 इंटू पीसीयू
ऍट आपल्याकडे फुल लोडच्या ठिकाणी कॉपर लॉसेस ठिकाणी भेटतील. देअरफॉर PCO ऍट फुल लोड इज इक्वल टू 200 गुणिले 16 करा, आपल्याकडे भेटेल किती तर 3200 वॅट. किती 3200 वॅट आपल्याला हा फुल लोडचा कॉपर लॉस भेटेल. आता 3200 वॅट याच्यामध्ये आहे, सो 3200 वॅट आपला आन्सर आहे का, तर 3200 वॅट आपलं हे मुळीच आन्सर नाही. आपण फुल लोडचा कॉपर लॉस कॅल्क्युलेट केला. यस, आपण काय केलं तर फुल लोडचा कॉपर लॉस कॅल्क्युलेट केला. आपल्याला त्यांनी विचारलं काय तर व्हॉट शुड बी इट्स कॉपर लॉसेस इफ द शॉर्ट सर्किट टेस्ट शुड कंडक्ट 75%. म्हणजे आपल्या अगेन शॉर्ट सर्किट टेस्ट कंडक्ट केलं होतं 75% ला, आणि त्या केस मध्ये लॉसेस किती असं विचारलं. देअरफॉर कॉपर लॉसेस ऍट कुठं तर 75% ऑफ लोड इज इक्वल टू दॅट इज अ PCO ऍट 75% ऑफ लोड इज इक्वल टू, या लोडचा काय करा स्क्वेअर करा, दॅट इज 75 डिवाइडेड बाय 100 याचा स्क्वेअर केला इनटू फुल लोडचा किती आहे तर 32 आहे. किती 32 आहे, याचा सिंप्लिफिकेशन करा, आपल्याला आन्सर भेटेल दॅट इज 25 त्रिकोण 75 पंचोक 100 3/4 चा स्क्वेअर होईल इनटू काय करा तर 3200 करा, आन्सर आपल्याकडे भेटेल व्हिच इज इक्वल टू किती असेल तर 1800 वॅट. किती 1800 वॅट हे आपल्याला 75% च्या लोड मध्ये असणारे कॉपर लॉसेस असतील. सो ऑप्शन कोणता असेल, सो ऑप्शन नंबर ई विल बी द करेक्ट आन्सर. कोणता ऑप्शन नंबर ई विल बी द करेक्ट आन्सर. यस, बोला पटकन फास्ट, समजते का सर्वांना काय चाललंय ते. यस, 26 मिनिट झाले आणि फक्त आपण 4च क्वेश्चन कव्हर केले. यस, काय चाललंय समजते का. नेक्स्ट क्वेश्चन. Yes, if the rotor resistance with referred to the stator is 4 ohm, the resistive component of the rotor with resistance R2 offered to the backward and forward rotating flux wave irrespectively in a single phase induction motor runs with a slip of 4% is given as. Yes, क्वेश्चन काही नवीन वाटतेत का. यस, बोला पटकन फास्ट, सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे. क्वेश्चन काही याच्यामध्ये नवीन वाटतात का तुम्हाला पटकन सांगायचं आहे. यस, बोला पटकन, बोला 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 फास्ट. इफ द रोटर रेजिस्टन्स रेफर टू द स्टेटर इज 4 ओहम दिलेला आहे. रेजिस्टिव्ह कंपोनेंट्स ऑफ द रोटर विथ रेजिस्टन्स R2 ऑफर टू द बॅकवर्ड अँड फॉरवर्ड रोटेटिंग फ्लक्स wave respectively in a single phase motor runs with the 4% of slip. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला विचारलेलं काय तर R2 दिलेला आहे, किती तर 4 ओहम दिलेला आहे. नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे तर फॉरवर्ड रोटेटिंगचा आणि बॅकवर्ड रोटेटिंगचा आपल्याला रेजिस्टन्स विचारलेला आहे. स्लिप किती दिलेला आहे तर स्लिप इज इक्वल आपल्याला 4% दिलेला आहे विच इज इक्वल टू 0.04 या ठिकाणची काय असेल तर स्लिप असेल. आता बॅकवर्ड रोटेटिंग फ्लक्स आणि फॉरवर्ड रोटेटिंग फ्लक्स ऍक्च्युअली काय असतो तर बॅकवर्ड रोटेशन मध्ये काय या ठिकाणी रेजिस्टन्स येईल त्याला आपण म्हणूया RB इज इक्वल टू R2 डिवाइडेड बाय सिंपली काय असेल तर 2 इनटू स्लिप इन बॅकवर्ड डायरेक्शन. काय असेल तर स्लिप इन बॅकवर्ड डायरेक्शन. आता फॉरवर्डचा आपण विचार करूया. फॉरवर्डच्या केस मध्ये काय असेल दॅट इज RF इज इक्वल टू R2 डिवाइडेड बाय 2 इनटू स्लिप इन फॉरवर्ड डायरेक्शन. आता बॅकवर्ड मधली स्लिप काय असते तर SB इज इक्वल टू सिंपली असते 2 मायनस S. फॉरवर्डची स्लिप काय असते तर SF इज इक्वल टू सिंपली काय असते तर S असते, जी काय आपल्याला दिलेला आहे किती तर 0.04 दिलाय. किती तर 0.04 दिलेला आहे. देअरफॉर RB विल बी इक्वल टू R2 किती या ठिकाणी तर आपण लिहून घेऊया 2 इनटू 2 मायनस S हा फॉर्म्युला यूज करा. R2 ची व्हॅल्यू आहे 4 डिवाइडेड बाय 2 इनटू 2 मायनस 0.04 करा आणि या ठिकाणी RF इज इक्वल टू सिंपली 4 डिवाइडेड बाय 2 इनटू 0.04 करा. दोन्ही आन्सर काढा आणि आन्सर काढून आपल्याला करेक्ट आन्सर कोणता ठिकाणी सांगायचा आहे. RB किती येईल पटकन बोलायचं आहे. बॅकवर्डच्या केस मध्ये किती येईल RB इज इक्वल टू यस किती येईल पटकन सांगा. 1.02 येतोय का RB. यस बोला. आणि RF किती येतोय RF इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2 इंटू 0.04 50 ओहम. सो कोणता ऑप्शन आहे
backward and forward 1.02 and 50 1.02 and 50 ohm. ऑप्शन नंबर डी विल बी काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. कोणता? ऑप्शन नंबर डी. यस, ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर असेल. पल्लवी ऑप्शन नंबर डी. विचारलेलं काय तर आर टू ऑफर्ड टू द बॅकवर्ड अँड फॉरवर्ड. पहिल्यांदा कोण आहे तर बॅकवर्ड. बॅकवर्डचा किती आहे 1.02 आहे म्हणजे 1.02 पहिल्यांदा यायला पाहिजे. आणि फॉरवर्डचा किती आहे तर 50 आहे. फॉरवर्ड हा सेकंड यायला पाहिजे. दॅट इज 50 ओहम. यस, ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. यस, बोला पटकन फास्ट. यस, सॉल्व करायचा आहे क्वेश्चन पटकन फास्ट. यस, बोला. ऑप्शन डी, ऑप्शन ई. ओके, काय असेल आन्सर पटकन सांगायचं आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, काय दिलेलं आहे बघा. अ 3-phase 4-pole 50 Hz induction motor runs at a slip of 2%. Which of the following is are incorrect statement? सध्याचा IBPS चा पॅटर्न पाहता ते काय करतात तर इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारलेला त्यांनी बराच सेकंड आपल्याला त्याच्यावरती भर दिलाय. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट न विचारता जे काय फॉल्स आहेत किंवा जे काही चुकीचे आहेत, जे काही इनकरेक्ट आहेत किंवा जे काही नॉट करेक्ट आहेत असं त्यांचे काय तर थोडीशी काही लँग्वेज झालेली आहे. मग याच्यापैकी इनकरेक्ट कोणता आहे याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. आता 3 फेज ची मशीन आहे, 4 पोल आहे तर 50 हर्ट्झ आहे. याचा सिंक्रोनस स्पीड किती असतं तर ns इज इक्वल टू 4 पोल साठी असेल दॅट इज 1500 rpm. किती असेल तर 1500 rpm. आता हे 1500 rpm ऍक्च्युअली स्पीड कोणाचं असतं तर जे काय स्टेटर मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं स्पीड असतं. कोणाचा तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द कोणी तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली ही काय तर फील्ड आहे. मग हे काय झालं काही येण्यास झालं किती तर 1500 rpm. आता हे झालं येण्यास स्लिप दिली किती तर 2% दिला दॅट इज s इज इक्वल टू 2% विच इज इक्वल टू 0.02 असेल. काय असेल तर 0.02 असेल. मग यावर आपण रोटरचा फेज काय करू शकतो का यस करू शकतो. काय होईल तर nr इज इक्वल टू सिम्पली 1 मायनस s टाइम्स ऑफ ns होईल विच इज इक्वल टू 1 मायनस 0.02 इंटू काय करा 1500 करा. आपल्याकडे nr भेटीला किती असेल येणार तर आय थिंक 1470 च्या आसपास असेल. किती 1470. दॅट इज 1470 rpm आपल्याला काय भेटला हा तर nr भेटला. nr या ठिकाणचं काय असतं तर रोटरचा स्पीड असतो. म्हणजे रोटर काय करतो तर या स्पीडला रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. आता फर्स्ट काय ए स्पीड ऑफ द रोटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू स्टेटर फील्ड इज 0. हे बरोबर आहे का तर हे बरोबर आहे. रिझन काय तर फील्डचं स्पीड विथ रिस्पेक्ट टू फील्ड काय असतं तर 0 असतं. कारण ही स्टेटरची फील्ड असेल आणि ही जर एखादी रोटरची फील्ड असेल तर दोन्हीही फील्ड या ठिकाणी ns या स्पीडने काय करतात रोटेट करतात. सो ns मायनस ns काय असेल तर 0 असेल. सो हा बरोबर आहे.
सेकंड, स्पीड ऑफ द रोटर विथ रिस्पेक्ट टू रोटर फील्ड इज, आता रोटर किती रन करतोय तर 1470 आरपीएम रन करतोय. रोटरची फील्ड किती ना करेल तर मी सांगितलं, मग ती स्टेटरची फील्ड असू द्या किंवा रोटरची फील्ड असू द्या, फील्ड कुणाची असू द्या, ती फील्ड ऑलवेज काय करेल तर ns या स्पीड रोटेट करेल. जे काही सिंक्रोनस स्पीड आहे ते 1500 आरपीएम. मग स्पीड ऑफ द रोटर विथ रिस्पेक्ट टू रोटर फील्ड म्हटलं की सिंपली काय करायचं तर रोटरचा या ठिकाणी 1300 किती तर रोटरचा 1470 किती आहे तर 1470 आहे, मायनस रोटरच्या फील्डचं किती आहे तर 1500 आहे, विच इज इक्वल किती तर -30 आरपीएम येईल. सो या ठिकाणी बी सुद्धा काय तर या ठिकाणी बरोबर आहे, ऑप्शन बी पण बरोबर आहे. सेकंड, स्पीड ऑफ द स्टेटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू स्टेटर इज ns. आता स्टेटर फील्डचं स्पीड किती आहे तर अगेन या ठिकाणी ns असतं. स्टेटर हा काय तर स्टेशनरी पार्ट आहे, स्टेटरचं स्ट्रक्चर म्हणा स्टेटर म्हणा काय तर स्टेशनरी आहे आणि तो स्टेशनरी असल्याच्या कारणाने त्याचं स्पीड काय असतं 0 असतं. देअरफॉर ns - 0 करा काय या ठिकाणी ns येईल, म्हणजे या ठिकाणी सी पण काय तर बरोबर. आता थोडंसं आपण डी बद्दल विचार करूया, कोणाबद्दल तर डी बद्दल. डी आपल्याला काय सांगतोय तर स्पीड ऑफ स्टेटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर स्ट्रक्चर इज 30 आरपीएम. काय सांगतोय तर स्पीड ऑफ स्टेटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर स्ट्रक्चर इज किती तर 30 आरपीएम. आता स्टेटर फील्ड किती करते तर 1500 आरपीएम काय रन होते. आणि या ठिकाणी म्हणतोय काय तर हे म्हणतोय रोटरचं स्ट्रक्चर, काय म्हणतोय रोटरचं स्ट्रक्चर. अच्छा, रोटरचं स्ट्रक्चर म्हणजे रोटर असेल का? हो, रोटरचं स्ट्रक्चर म्हणजे काय असतं रोटर असतं आणि रोटरची फील्ड म्हणजे काय असतं तर काय त्या सिंक्रोनस स्पीडला रन करण्याची त्याची मॅग्नेटिक फील्ड असेल. म्हणजे रोटरचं स्ट्रक्चर म्हणजे ऍक्च्युअली रोटरचं स्पीड आहे का? हो आहे. किती न पळतंय तर 1470 ना पळतंय. डिफरन्स येईल किती 30 आरपीएम. म्हणजे या ठिकाणी डी पण बरोबर आहे का? यस, हा डी पण या ठिकाणचा बरोबर आहे. राहिला ऑप्शन ई, स्पीड ऑफ द रोटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर इज -30 आरपीएम. आता रोटर फील्ड कुठं पळलं तर रोटर फील्ड या ठिकाणी ns न पळलं आणि रिस्पेक्ट टू रोटर म्हणजे या ठिकाणी ns मायनस येणार करावं लागेल कारण रोटर आहे या ठिकाणी. आता ns मायनस येणार म्हणजे ऍक्च्युअली 1500 मायनस 1470 करा किती येईल तर 30 आरपीएम येईल. किती 30. इथं किती म्हणताय तर -30 आरपीएम म्हणताय. सो ऑप्शन नंबर ई विल बी द इनकरेक्ट स्टेटमेंट. कोणता आहे तर इनकरेक्ट स्टेटमेंट. सो ऑप्शन नंबर ई विल बी द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन. यस, ऑप्शन नंबर ई विल बी द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन. यस ओंकार, थँक यू सो मच. हॅलो जेपी. यस, ऑप्शन नंबर ई विल बी या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा आन्सर असेल. सेशनला पटकन शेअर करायचा, सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करायचं आहे. यस, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. द लिकेज फ्लक्स अँड कोर फ्लक्स इन अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन. यस, अ लिकेज फ्लक्स अँड कोर फ्लक्स इन अ ट्रान्सफॉर्मर इज डिपेंड्स ऑन. यस, पुढचा क्वेश्चन आहे, पटकन सांगायचा आन्सर. असं मला वाटून राहिलं आता आपण 10 क्वेश्चन कव्हर करतो की काय. आपण 30 क्वेश्चन घ्यायचं बोललो होतो एका तासामध्ये, पण आय थिंक क्वेश्चन एवढे कव्हर होते की नाही याची शंका आहे. यस, जर नाही कव्हर झालं तर आपण एक दुसरा सेशन ठेवूया, त्या सेशनमध्ये हे क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पण कसल्याही परिस्थितीमध्ये आपण हे 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करूया. सो डोंट वरी अबाउट दॅट. लिकेज फ्लक्स अँड कोर फ्लक्स इन अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन. यस, सर्वजण शांत आहेत, आन्सर सांगा. जो काही लिकेज फ्लक्स असतो तो लिकेज फ्लक्स म्हणजे काय तर जे काय ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला तर लिंक होत असेल किंवा सेकंडरीला लिंक होत असेल, म्हणजेच तो काय करेल तर एक तर प्रायमरी लिंक करेल तिथंच फिरत राहिला किंवा एक तर सेकंडरी लिंक करेल तिथंच फिरत राहिला. म्हणजे जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स कोणत्याही पद्धतीचे युजफुल वर्क करणार नाहीये, तो त्याच्या कोर मधून फ्लो होणार नाहीये, जो म्युच्युअल इंडक्शन मध्ये भाग करणार नाहीये, जो म्युच्युअल फ्लक्स नसेल म्हणजे प्रायमरी पासून सेकंडरी लिंक होणार नाहीये, त्याला आपण म्हणतो काय तर लिकेज फ्लक्स म्हणतो. म्हणजे लिकेज फ्लक्स काय करेल तर आयदर प्रायमरी साइडला और सेकंड साइडच्या वाइंडिंगला लिंक करण्याचा प्रयत्न करेल, त्याला आपण म्हणतो काय तर लिकेज फ्लक्स. यस,
काय म्हणतो तर लिकेज फ्लक्स असं म्हणतो. मग कोर फ्लक्स म्हणजे काय ऍक्च्युली तर जो काही कोर मध्ये फ्लो होईल त्याला आपण म्हणतो युजफुल फ्लक्स, त्याला आपण म्हणतो म्युच्युअल फ्लक्स, की जो काय करेल ट्रान्सफॉर्मर मध्ये म्युच्युअल इंडक्शन करण्याचं काम करेल आणि त्यानुसार ट्रान्सफॉर्मर काय करेल तर म्युच्युअल इंडक्शन त्या प्रिन्सिपल वरती वर्क करेल. म्हणजे कोर फ्लक्स इज नथिंग बट द म्युच्युअल फ्लक्स आहे जो की काय करेल इंडक्शन मध्ये काय करेल तर भाग घेण्याचा प्रयत्न करेल. सो कोणता ऑप्शन याच्यामध्ये असेल जो काय लिकेज फ्लक्स असतो, लिकेज फ्लक्स हा ऑलवेज डिपेंड असतो. लिकेज फ्लक्स विल ऑलवेज डिपेंड्स ऑन कोणावरती असेल तर लोड करंट वरती डिपेंड असतो. कोणावरती तर लोड करंट वरती डिपेंड असतो. आणि जो काय युजफुल फ्लक्स असतो आपण म्युच्युअल फ्लक्स असं म्हणतो, तर आपण एकाने कोर फ्लक्स असं म्हटलेलं आहे. दॅट इज कोर फ्लक्स इज अ डिपेंड्स ऑन कोणावरती तर जो काही या ठिकाणचा फ्लक्स असेल तो फ्लक्स या ठिकाणी V/F रेशो कोणावरती डिपेंड असेल तर V/F च्या रेशो वरती, म्हणजे व्होल्टेज वरती आणि जे काय फ्रिक्वेन्सी वरती काय डिपेंड असेल कोणावरती व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. So leakage flux and core flux will depends on leakage flux on the load current and core flux is on the voltage and frequency. Option number 3 will be काय असेल या केस मध्ये करेक्ट आन्सर असेल. यस, ऑप्शन नंबर 3 will be the correct answer असेल. यस, नेक्स्ट क्वेश्चन. The equivalent resistance of the primary of the transformer having a K is equal to 4, R1 is equal to 0.2 ohm when referred to the secondary will. Yes, काय केलं प्रायमरीला सेकंडरीला काय प्रायमरी पासून काय केलं तर सेकंडरीला रेफर करण्याचा प्रयत्न केला. काय केलाय प्रायमरी पासून सेकंडरीला रेफर करण्याचा प्रयत्न करतायत आणि काय विचारताय तर रेफर केले सेकंडरीला रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल. यस, यस, समजते का पटकन सांगायचं आहे काय चाललंय ते. द इक्वलंट रेजिस्टन्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर प्रायमरी रेजिस्टन्स ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग K इज इक्वल टू 4 अँड R1 इज इक्वल टू 0.2 ओम. म्हणजे या ठिकाणी R1 इज इक्वल दिलेला आहे किती तर 0.2 ओम आणि K ची व्हॅल्यू दिली आहे किती तर 4 दिली आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिलेला आहे या ठिकाणी K ची व्हॅल्यू 4 दिली असेल, काही दिली असेल आपल्याला तशी काही देणं घेणं नाही. Therefore, when refer to the secondary, ज्यावेळेस आपण सेकंडरीला रेफर करतोय त्या केस मध्ये काय असेल तर R1 चा डॅश इज इक्वल टू R1 इंटू K चा स्क्वेअर असेल. ज्यावेळेस आपण सेकंडरी साइडून प्रायमरीला रेफर करूया त्या केस मध्ये R2 डॅश इज इक्वल टू R2 डिवाइडेड बाय काय असेल तर K चा स्क्वेअर असेल. म्हणजे मी काय सांगितलं सेकंडरी पासून प्रायमरी लिहायचं आहे, डिवाइड बाय काय करा तर K स्क्वेअर करा. प्रायमरी पासून सेकंडरी लिहायचं आहे काय करा तर मल्टिप्लाय बाय द K स्क्वेअर करा. देअरफॉर आपण प्रायमरी पासून सेकंडरी जातोय R1 ची व्हॅल्यू किती तर 0.2 इंटू काय करा 4 चा स्क्वेअर करा, व्हिच इज इक्वल टू किती होईल तर 0.2 इंटू 16 होईल. किती 0.2 इंटू 16 किती येत आहे 3.2 येत आहे का. यस, 3.2 येत आहे का या ठिकाणी R1 डॅश दॅट इज रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी साइड किती येत आहे 3.2. ऑप्शन नंबर C will be the correct answer असेल. यस, ऑप्शन नंबर C. नेक्स्ट, which of the following statements is not correct? Yes, which of the following statements are not correct? यस, आपल्याला डायरेक्टली K हा रेशो दिलेला आहे, ट्रान्सफॉर्मरचा रेशो दिलेला आहे K, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बरी करायची नाही ओंकार. यस, आपल्याला काही सांगितलेलं नाही त्यामुळे त्याच्याबद्दल का बरी करायची आपण. त्याने सरळ मेन्शन केलं की प्रायमरीचा रेजिस्टन्स हा 0.2 ओम आहे, त्याला सेकंडरीला ट्रान्सफर करायचा आहे. सिंपली काय करा तर K स्क्वेअर ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करा. यस, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. आता फर्स्ट बघा, अ मोटार कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू द मेकॅनिकल एनर्जी. कोणती मोटर डीसी, बरोबर आहे का तर बरोबर आहे. द इफिशियन्सी ऑफ अ डीसी मोटर इज द रेशो ऑफ इनपुट पॉवर टू द आउटपुट पॉवर. अरे कोणत्याही गोष्टीची इफिशियन्सी घ्या कशी असते तर इट इज द रेशो ऑफ आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. मी इनपुट किती देतोय आणि मला आउटपुट किती भेटतंय ही काय असते ऍक्च्युअली इफिशियन्सी असते. सो या ठिकाणी बी काय तर चुकीचं आहे. डीसी जनरेट कन्वर्ट्स मेकॅनिकल पॉवर टू इलेक्ट्रिकल पॉवर, बरोबर आहे का. यस, बरोबर आहे.
डी नंबरचं काय आहे, द इफिशियन्सी ऑफ डिझाइन इज द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट. बरोबर आहे का? येस बरोबर आहे. सो कोणता असेल तर ऑप्शन नंबर या ठिकाणी इथला बी हा इनकरेक्ट आहे. सो कोणता आहे तर ऑप्शन नंबर डी विल बी द काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. यस. नेक्स्ट. यस बोला पटकन फास्ट. यस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज रेटेड ॲट 1110 डिवाइडेड बाय 44 वोल्ट 2.5 kVA. Leakage reactance measured from the low tension side is a 0.06 ohm. The per unit leakage reactance will be. Yes. Per unit leakage reactance will be. Yes बोला. काय असेल याच्यामध्ये आपला ट्रान्सफॉर्मर किती दिलेला आहे की तर 110 व्होल्ट डिवाइडेड बाय 444 व्होल्टचा काय तर ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे 110 बाय 440 व्होल्टचा. रेटिंग आहे किती तर 2.5 kVA हा काय तर ट्रान्सफॉर्मर आहे सिंगल फेजचा. आणि लिकेज रिएक्टन्स मेजर्ड फ्रॉम द कोणती साइड आहे तर लो टेन्शन साइड आहे किती तर 0.06 आहे. तरी आपण त्याला एक्सेल असं म्हणूया which is equal to 0.06 ओहम आहे. द पर युनिट लिकेज रिएक्टन्स विल बी. आता कोणत्याही गोष्टीची पर युनिट व्हॅल्यू काय असते तर पर युनिट व्हॅल्यू इज इक्वल टू ऍक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड बाय बेस व्हॅल्यू डिवायडेड बाय बेस व्हॅल्यू. पण कशामध्ये तर या ठिकाणी दोघे युनिट काय पाहिजे सेम असायला पाहिजे. कशामध्ये तर सेम युनिट मध्ये दोघे या ठिकाणी असायला पाहिजे. आता या ठिकाणी ऍक्च्युअल कशामध्ये ओहम मध्ये आहे, बेस व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे आणि ओहम मध्येच पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो पर युनिट व्हॅल्यू असं म्हणतो. आता या ठिकाणी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे का यस आहे. आता बेस व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पाहिजे तर ओहम मध्ये पाहिजे. कुणाची काढावी लागेल तर एकाने बेस इम्पिडन्सची व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल. देअरफॉर झेड बेस इज इक्वल टू काय असतं तर झेड बेस इज इक्वल टू सिम्पली व्ही बेस डिवायडेड बाय काय असतो तर आय चा बेस असतो. म्हणजे व्होल्टेजचा बेस डिवायडेड बाय काय असेल तर करंटचा बेस असेल. आता व्होल्टेज दिलाय का आपल्याला यस दिलंय लो टेन्शन साइड किती आहे तर या ठिकाणी 110 व्होल्ट. आयचं कॅल्क्युलेशन केलंय का आपल्याकडे तर नाही करंट आपल्याकडे दिलेलं नाही. सो करंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. देअरफॉर आय बेस इज इक्वल टू आपण घेऊया काय असेल तर सिम्पली या ठिकाणी केव्हीए डिवायडेड बाय काय असेल तर व्ही बेस असेल. आता केव्ही या ठिकाणी किती आहे तर 2.5 म्हणजे 25 डिवायडेड बाय किती करा तर 110 करा कारण लो टेन्शन साइड आहे. देअरफॉर आपल्याकडे काय भेटतो आपल्याकडे आय बेस भेटतोय किती तर 2500 डिवायडेड बाय काय करा तर 110 करा which is equal to 22.72 भेटतोय किती तर 22.72 भेटतोय. Therefore Z base is equal to किती होईल V base आहे 1110 डिवायडेड बाय I base आपल्याला झाला किती तर 22.72 झाला which is equal to आपल्याकडे आन्सर 4.84 ओहम. किती 4.84 ओहम आपल्याकडे हा काला तर बेस इम्पिडन्स आला किती 4.84. देअरफॉर पर युनिट व्हॅल्यू ऑफ लिकेज दॅट इज एक्सेल पर युनिट इज इक्वल टू 0.06 डिवायडेड बाय 4.84 ओहम करा. हाय ओहम मध्ये युनिट कॅन्सल होईल. आन्सर भेटेल आपल्याला 0.06 डिवायडेड बाय आन्सर इज इक्वल टू 0. आन्सर येईल 0.01239 पर युनिट मध्ये कोणता. सो ऑप्शन नंबर बी विल बी द काय असेल या केस मध्ये करेक्ट आन्सर असेल कोणता ऑप्शन नंबर बी. यस शुभम ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट या सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे. And 6 pole wave wound DC shunt generator is supplying a 195 to the load. The field current of generator is 5 ampere. The current per parallel path is yes. The current per parallel path is yes बोला. And 8 pole 6
and 6 pole wave wound DC shunt generator is supplying 195 to the load. The field current of generator is 5 ampere and the current per parallel path will be. Yes, B यांनी दिलेला आहे, शुभम यांनी, मोहित यांनी दिलेला आहे 33.5, सुमित यांनी दिलेला आहे 100 अँपिअर. बघा किती जण एकाने चुकीचे आन्सर देतात. आन्सर चुकीचे किती जण देतात? सर्वांनी आन्सर चुकीचं दिलेलं आहे. यस, कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट वरती ठिकाणी कमांड पाहिजे. क्वेश्चन कसा येऊ द्या, एक्झाम मध्ये कन्सेप्टला महत्व असतं. आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ना, कन्सेप्ट आपल्या बिल्डअप झाले पाहिजे, कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाले पाहिजेत. वरची त्यांनी दिलेला आन्सर 100. यस, बाकी यस, काय असेल या ठिकाणी बघा, अ 6 पोल वेव्ह बाउंड डीसी शंट जनरेटर. म्हणजे काय, तर हा एक डीसी शंट जनरेटर आहे अशा पद्धतीचा. कसा असेल, तर हा एक अशा पद्धतीचा डीसी शंट जनरेटर असेल. या ठिकाणी काय असेल, तर फील्ड वाइंडिंग असेल RSH, या ठिकाणी असेल EJ, या ठिकाणी असेल RA असेल, या ठिकाणी काहीतरी लोड ला दिलेला या ठिकाणी करंट असेल. आता डिलिव्हर करतोय किती, तर 195 अँपिअरचा करंट. म्हणजे हा किती आहे, तर 195 अँपिअरचा आहे. द फील्ड करंट ऑफ जनरेटर इज 5 अँपिअर. म्हणजे फील्ड मध्ये जातो किती, तर ठिकाणी 5 अँपिअरचा करंट जातोय. आर्मेचर करंट किती असेल, तर या ठिकाणी असेल IA. देअरफॉर IA विल बी किती असेल, तर IA विल बी IL प्लस IS असेल. म्हणजे लोडचा करंट प्लस या ठिकाणी शंट फील्डचा करंट विच इज इक्वल टू 195 प्लस किती असेल, तर 5 अँपिअर असेल. किती, 5, विच इज इक्वल टू 200 अँपिअर. हा काय झाला या ठिकाणी, आर्मेचरचा करंट झाला. कोणता, आर्मेचरनं डिलिव्हर केलेला करंट किती झाला बघा, हा 200 अँपिअरचा करंट झाला. आता सांगतोय काय, द करंट पर पॅरलल पाथ. आता याच्यामध्ये पॅरलल पाथ किती असतील, तर नंबर ऑफ पॅरलल पाथ A इज इक्वल टू असतात P. कुणाच्या केसमध्ये, तर लॅप वाउंडच्या मशीन मध्ये. आणि A इज इक्वल टू किती असतात, 2. कुणाच्या केसमध्ये, तर वेव्ह वाउंडच्या मशीन मध्ये. आता मशीन कोणती आहे, तर सिम्पली या ठिकाणी वेव्ह वाउंडची मशीन आहे. देअरफॉर करंट पर पॅरलल पाथ किती असेल, तर या ठिकाणी सिम्पली IP इज इक्वल टू IA डिवायडेड बाय काय करा, तर पॅरलल पाथ करा. आता या ठिकाणी पॅरलल पाथ किती आहेत, 2 आहेत. IA किती आहे, 200 आहे. 200 डिवाइड बाय 2 करा. आन्सर आपण केलं तर किती, तर 100 अँपिअर. किती, तर 100 अँपिअर. ऑप्शन नंबर A विल बी काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. पण याच ठिकाणी वेव्हच्या जागेवर आपल्याकडे लॅप वाउंड मशीन दिले असते. कोणते, तर एकाने लॅप वाउंड मशीन दिले असते, तर त्या केसमध्ये आपला आन्सर कुठला झाला असता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वेव्ह आहे ना, या ठिकाणी आपण काय करूया, लॅप वाउंड मशीन करूया. काय करूया, तर लॅप वाउंड मशीन करूया. लॅपच्या केसमध्ये A इज इक्वल झाले किती, तर पोलच्या बरोबर. किती पोल आहेत त्याच्यामध्ये, तर 6 आहेत. देअरफॉर पॅरलल पाथ किती झाले, तर 6 झाले. देअरफॉर इन दिस केस करंट पर पॅरलल पाथ इज इक्वल टू 200 डिवाइडेड बाय काय करा, तर 6 करा, विच इज इक्वल टू 33.3 अँपिअर विल बी काय असेल या केसमध्ये, तर करेक्ट आन्सर असेल. कोणता, 33 पॉइंट, यस 33 पॉइंट कोणता येईल, तर ऑप्शन नंबर 33.3 विल बी द करेक्ट आन्सर असेल. कोणत्या केसमध्ये, तर लॅप वाउंडच्या केसमध्ये. कोणत्या, लॅप वाउंडच्या केसमध्ये. यस, समजते का, चेक करा. ओके, सो वेव्ह वाउंडच्या केसमध्ये आन्सर कोण असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज 100 अँपिअर विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following statement is not correct regarding the simplex lap winding of a DC machine? Which of the following statement is not correct? म्हणजे आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. कोणता, तर इनकरेक्ट स्टेटमेंट इन केस ऑफ द लॅप वाउंड मशीन. बोला पटकन फास्ट. लॅप वाउंडच्या केसमध्ये काय असतं, तर नंबर ऑफ पॅरलल पाथ इक्वल टू नंबर ऑफ पोल असतात. सो याच्यामध्ये ब्रशेस संख्या किती असेल, तर नंबर ऑफ पोलच्या बरोबर असेल. सो या ठिकाणी हे बरोबर आहे का, यस बरोबर आहे.
द नंबर ऑफ पॅरलल पाथ इन द आर्मेचर इज 2. आता आर्मेचर मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ 2 असतात कायच्या तर नसतात. सो ऑप्शन नंबर बी विल बी काय असेल तर या केस मधला नॉट करेक्ट असेल, दॅट इज इनकरेक्ट असेल. कोणता ऑप्शन नंबर बी. यस कोणता असेल ऑप्शन नंबर बी विल बी द या केस मध्ये असेल इनकरेक्ट स्टेटमेंट. आता या ठिकाणी हे बाकी सर्व काय असेल तर करेक्ट असतील. लॅप वाइंडिंग इज युज्ड फॉर कोणासाठी तर हाय करंट अँड लो व्होल्टेज ऍप्लिकेशन. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ कशा आहेत तर याच्यामध्ये जास्त आहेत. जर याने ए वाढत असेल तर करंट काय होईल ठिकाणी वाढेल, दॅट इज आय ए विल बी इनक्रीज होईल. जर या ठिकाणी आपण वेव्ह वाउंडचा मशीनचा विचार केला, वेव्ह वाउंडच्या मशीनचा, तर त्याची व्होल्टेजची रेटिंग कशी असेल तर या ठिकाणी हाय असेल आणि करंट रेटिंग कशी असेल तर करंट रेटिंग लो असेल. कसे तर लो रेटिंग असेल. एक गोष्ट आपल्याला वेव्हच्या केसमध्ये लक्षात ठेवायच्या, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत बघा तर ए इज इक्वल टू 2 आहेत. किती तर ए इज इक्वल टू 2. यस नेक्स्ट क्वेश्चन. If the flux of a DC motor approaches to the zero, the speed of the motor will be. जर फ्लक्स हा ठिकाणी अप्रोच असेल झिरोला तर what will be its speed? If the flux approaches in a DC motor, if a DC motor approaches to zero, the speed of the motor will be. मोटरचा स्पीड काय असेल? यस आपण काय पाहतो सिंपली इन केस ऑफ डीसी मोटर बॅक ईएमएफ ईबी ई डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कोणाला असतो तर एन फायला असतो. कोणाला तर एन फायला. देअरफॉर या ठिकाणी स्पीड काय होईल तर स्पीड डायरेक्ट प्रोपोर्शनल टू ईबी डिवाइडेड बाय फ्लक्स 5 होईल. आता फ्लक्स कुठे अप्रोच होतोय तर काही झिरोला अप्रोच होतोय, म्हणजे याची जर आपण अप्रॉक्सिमेटली झिरो ठेवले तर व्हॉट अबाउट स्पीड तर स्पीड या ठिकाणी अप्रोच होईल कुठं तर इन्फिनिटीला. कुठं तर इन्फिनिटीला. यस ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल या केस मध्ये. ऑप्शन नंबर सेकंड. यस अ शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर इज युजली परफॉर्म्ड विथ कशावरती परफॉर्म करतो. यस बोला पटकन फास्ट. A short circuit test on a transformer is usually performed on high voltage side short circuited, low voltage side open circuited, low and high voltage side are open circuited or low and high voltage side are short circuited. Yes बोला पटकन फास्ट. आता जर आपण ओपन सर्किटचा विचार केला तर ओपन सर्किट टेस्ट इज जनरली कंडक्टेड ऑन अ लो व्होल्टेज वाइंडिंग कीपिंग एचबी वाइंडिंग. काय करतो तिला आपण ओपन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय तर ओपन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ऑन एचबी वाइंडिंग कीपिंग एलव्ही वाइंडिंग शॉर्ट सर्किटेड. म्हणजे आपण जे काही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे शॉर्ट सर्किट आपण टेस्ट कुठे करतोय तर एचव्ही वाइंडिंग वरती करतोय, हाय व्होल्टेजच्या वाइंडिंग वरती करतोय बाय कीपिंग एलव्ही वाइंडिंग शॉर्ट सर्किटेड. कोणते तर एलव्ही वाइंडिंग शॉर्ट सर्किट करतोय. यस बरोबर आहे का बोला. मग याच्यामध्ये हाय व्होल्टेज साइड शॉर्ट करतो का नाही. लो व्होल्टेज साइड इज अ शॉर्ट सर्किटेड. सो ऑप्शन नंबर सेकंड विल बी काय असेल बघा या केस मध्ये करेक्ट आन्सर असेल. यस बोला ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल या केस मध्ये. जनरली ओपन सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ऑन अ लो व्होल्टेज वाइंडिंग बाय कीपिंग अ हाय व्होल्टेज वाइंडिंग ओपन सर्किटेड and a short circuit test is conducted on high voltage winding by keeping a low voltage winding short circuited. Yes कोणते तर लो व्होल्टेज. ऑप्शन नंबर सेकंड विल बी काय असेल या केस मध्ये करेक्ट आन्सर असेल. यस श्रद्धा, यस शुभम, वर्षिता, पल्लवी. ओके नेक्स्ट. If the alternator is overexcited and it delivers the reactive power to the infinite bus, then under this condition which one is correct? या कंडिशन मध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट करेक्ट असेल. यस कोणते असेल. यस बोला. If the alternator is overexcited and delivers reactive power to the infinite bus, then under this condition which of the following is correct? आता युनिटी पॉवर फॅक्टर बद्दल एकाने बोललेला आहे, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला कर्व कुठला ड्रॉ करायला लागेल तर आपल्याला कर्व
पॉवर फॅक्टर वर्सेस कोणता, तर फील्ड करंटचा कर्व. आता जो कर्व हा पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंटचा असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड व्ही कर्व. काय म्हणतो, तर इन्व्हर्टेड व्ही कर्व असं म्हणतो. आता इन्व्हर्टेड व्ही कर्व इज ड्रॉन ऑन पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट अँड व्ही कर्व इज ड्रॉन बिटवीन कोणामध्ये, तर आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट मध्ये. आता ठिकाणी कर्व ड्रॉ करायचा आहे का, यस करायचा आहे. या ठिकाणी काय असेल तर एक अशा पद्धतीचा इन्व्हर्टेड व्ही कर्वचा शेप असेल. या ठिकाणी काय असेल तर नॉर्मल एक्साइटेशन असेल, या ठिकाणी असेल अंडर एक्साइटेशन, या ठिकाणी असेल ओव्हर एक्साइटेशन. आता दिले कोणती मशीन, तर अल्टरनेटर ही मशीन दिलेली आहे. या ठिकाणी काय होईल बघा, तर पॉवरचं नेहमी या ठिकाणी अब्झॉर्प्शन होईल. कोणत्या केसमध्ये, तर या ठिकाणी नेहमी पॉवर ही अब्झॉर्ब केले जाईल. या ठिकाणी नेहमी पॉवर ही डिलिव्हर केली जाईल, दॅट इज क्यू डिलिव्हर्ड होईल. कोणाच्या केसमध्ये, तर ओव्हर एक्साइटेशनच्या केसमध्ये ना, ते मोटर असू द्या किंवा जनरेटर असू द्या, काय करेल नेहमी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याच्याकडे जास्त आहे. काय त्याच्याकडे, तर जास्त आहे. या नॉर्मल एक्साइटेशनच्या केसमध्ये इथं कोणत्याही पद्धतीचं अब्झॉर्प्शन और डिलिव्हर्शन होणार नाही आहे. आता जर हा अल्टरनेटर असेल तर त्या अल्टरनेटरच्या केसमध्ये अंडरच्या केसमध्ये काय असेल पॉवर फॅक्टर, तर हा असेल लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर. कोणता, तर लीडिंग नेचरचा. आणि ओव्हरच्या केसमध्ये कोणता असेल तर लॅगिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असेल. कोणता, तर लॅगिंग नेचरचा. हा कोणासाठी, आणि हा झाला अल्टरनेटर साठी. कोणासाठी, तर अल्टरनेटर साठी. जर आपण विचार केला मोटरचा, कोणती मोटर असेल, सिंक्रोनस मोटर, त्या सिंक्रोनस मोटरच्या केसमध्ये इथं पॉवर फॅक्टर असेल कोणता, तर या ठिकाणी लॅगिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असेल. आणि इथं असेल कोणता, तर लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर. आणि नॉर्मलच्या केसमध्ये दोन्ही केसमध्ये असेल कोणता, तर युनिटी पॉवर फॅक्टर. हा जर आपण कर्व लक्षात ठेवला तर याच्यावर ते विचारले गेलेले सर्व क्वेश्चन आपल्याला काय होतात, सॉल्व्ह होतात. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. कोणते, तर ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. सो काय आता याच्यामध्ये पॉवर काय केली, तर डिलिव्हर केलेली आहे इन्फायनाइट बसबारला. मग त्या केसमध्ये काय असेल, द अल्टरनेटिव्ह ऑपरेटर युनिट पॉवर फॅक्टर होईल का, नाही. द अल्टरनेटिव्ह ऑपरेटिंग ऍट बोथ लीडिंग अँड लॅगिंगला होईल का, तर नाही. हा नाही, हा नाही. द अल्टरनेटिव्ह ऑपरेटिंग ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर हा होईल का, नाही. या केसमध्ये अब्झॉर्ब करेल. द अल्टरनेटिव्ह इज ऑपरेटिंग ऍट अ लॅगिंग पॉवर फॅक्टर. सो ऑप्शन नंबर डी विल बी काय असेल बघा, या केसमध्ये या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. कोणता, ऑप्शन नंबर डी. म्हणजे काय करेल, ते अल्टरनेटर असू द्या किंवा या ठिकाणी मोटर असू द्या, ओव्हर एक्साइटेशनच्या केसमध्ये काय करेल, नेहमी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. फक्त अल्टरनेटरच्या केसमध्ये पॉवर फॅक्टर असेल लॅगिंगचा आणि मोटरच्या केसमध्ये असेल तर लीडिंगचा. ह्या फक्त पॉवर फॅक्टर मध्ये चेंज आहेत, बाकी याच्यामध्ये काही सुद्धा चेंज नाही. अगेन जर आपण याच प्लॉट वरती जर आपण ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न केला कुणाचा, तर आपण तो एकाने प्लॉट केला. फॉर एक्झाम्पल व्ही कर्व ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. हा झाला या ठिकाणचा व्ही कर्व. हा कोणामध्ये असेल तर आय ए वर्सेस आय एफ मध्ये असेल. आता मिनिमम आर्मेचर करंट पॉसिबल कुठे असतो, तर या ठिकाणी युनिटी पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये मिनिमम आर्मेचर करंट पॉसिबल असतो. याच्यावरती आपल्याला जनरली एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. यस, समजतंय का, बोला पटकन फास्ट. यस, प्रज्वल काय म्हणताय, यस, काय डाऊट आहे कोणाला. द अल्टरनेटर इज ऑपरेटिंग अँड लॅगिंग पॉवर फॅक्टर ओव्हर केसमध्ये बरोबर आहे ना. जर ओव्हर एक्साइटेड असेल तर अल्टरनेटर काय करेल, लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्येच वर्क करण्याचा प्रयत्न करेल. प्रज्वल काय म्हणताय तुम्ही, सी आहे, डी नाही आहे सर, कशाच नाही आहे डी, कोणता आन्सर म्हणताय तुम्ही प्रज्वल. ओके, सर्वांना समजलं का. काही क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये नवीन वाटले का, पटकन सांगायचं आहे, पटकन फास्ट. यस, बोला पटकन फास्ट. आपल्याला याच्याबद्दल काही क्वेश्चन नवीन वाटले का, पटकन सांगायचं आहे. सर्वांना समजलं का. यस, बोला पटकन फास्ट. यस, सेशन सर्वांना समजलं का, क्वेश्चन काय से नवीन वाटले का. यस, बोला पटकन फास्ट. आन्सर सर्व करेक्ट आहेत, काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. ओके, आपण आज या सेशनमध्ये 15 क्वेश्चन पाहिले जे की अगेन इम्पॉर्टंट होते आणि न्यूली फ्रेम्ड होते. यस वर्षिता, क्वेश्चन सर्व या ठिकाणी न्यू होते, न्यूली फ्रेम्ड होते, कन्सेप्च्युअल क्वेश्चन टाकले होते, बनवले होते त्या पद्धतीनं. यस बोला. यस प्रज्वल,
तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊटसाठी माझा नंबर देतो 9922526688 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी चालेल. काही डाऊट असेल या सेशनबद्दल किंवा या सेशनची PDF पाहिजे असेल तर. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली असेल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली असेल. त्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. यस, आता आपण या ठिकाणी 15 क्वेश्चन आज पाहिले. आणखी 15 या ठिकाणी क्वेश्चन आहेत जे काही ठिकाणी इंडक्शन मशीनवरती असतील, सिंक्रोनसवरती असतील, DC वरती असतील आणि ट्रान्सफॉर्मरवरती असतील. त्यासाठी आपण काय करूया, एक सेपरेट सेशन ठिकाणी प्लॅन करूया. आजच्या सेशनमध्ये आपण फक्त 15 क्वेश्चन ठिकाणी पॉसिबल घेऊ शकलो. यस यस सुमित, थँक्यू सो व्हेरी मच. मोहित, DC मशीन पेड बॅचमध्ये मी लवकरच चालू करतोय. यस वर्षिता, थँक्यू. सुमित, थँक्यू. यस प्रज्वल, थँक्यू. यस, कुणाला काही डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे 9922522688 या नंबरवरती. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली असेल. आपण त्या सेशनला ग्रुपला जॉईन करायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आपण राहिलेले 15 MCQ हे नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया. तत्पूर्वी पॉवर सिस्टीमचा असाच एक आपला क्वेश्चन आपण एक शेड्यूल केलेला आहे, 30 तारखेला आहे. तोही सेशन सर्वांनी या ठिकाणी पाहायचा आहे, कोणीच मिस करायचा नाही. जर सेशन आवडला असेल तर सेशनला नक्की लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही रिव्ह्यूज असतील किंवा काही व्ह्यूज असतील आपण नक्की शेअर करायचे आहेत. ओके, आपण थांबूया या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.